इथं बसलेले माळकरी हातावरी करा ज्यांच्याकडे तुळशीची माळ आहे. माता मावल्या बऱ्याच आहेत, पुरुष मंडळी बी बरेच आहेत. घ्या खाली. आता माळकरी आहेत म्हणल्यावर एकादश करत असाल, करता का? हा करता ना, बरोबर. आता हा प्रश्न तुमच्यासाठी जो अकबर आणि बिरबलाला विचारला. प्रश्न असा होता, एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायची? जी हाडाचे माळकरी त्यांना प्रश्न कळला आणि त्यांचीच कळी खुलली. बाकीचे बिना आखली आहेत महाराज बरं का, त्यांना एकादश माहित नाही त्यामुळे प्रश्नही कळला नाही. आमचे आयुष्य खाडं खोडं खाण्यात गेलो महाराज, आम्हाला काय कळतंय? चला सांगा माळकरी प्रश्न काय? एकादशीला चतुर्थी आली तर कशानं सोडायचे? माळकरी उत्तर द्या, कशानं सोडायची? एकादशीला चतुर्थी येत नाही. उत्तर बरोबर, एकादशीला चतुर्थी येत नाही. आता हेच उत्तर बिरबलाने अकबराला दिलं. अकबर आपल्यासारखा शहाण्या डोक्याचा होता. ती म्हणला येत नाही बीत नाही सांगू नको, आली तर. ती म्हणला येत नाही र, आली तर आम्ही प्रेमानं सांगतो दारू पिऊ नको. ही आम्हाला म्हणतात, पिली तर आम्ही प्रेमानं सांगतो बायको करू नको. ती आम्हाला म्हणतो केली तर मग कर की, मला विचारून करतो का महाराज? बिंदास्त कर. तसं बिरबल म्हणला राजा हो येत नाही. अकबर म्हणला आली तर. बिरबल म्हणला येतच नाही. म्हणला आली तर. बिरबल म्हणला ह्याला याच्याच भाषेत सांगावं लागतंय. ऐक म्हणला, जर एकादशीला चतुर्थी आली ना, लोणी माहित आहे लोणी? अय बदनापूरच्या बाया, लोणी लोणी कसलं असतंय? काळ पांढरं असतंय. जागे आहेत म्हणायचं, जागे आहेत ना का गेलात? झोपी झोपी आहेत ना. चला मग महाराज लोणी, लोणी घ्यायचं, लोण्याचे भजे करायचे. बाया लोण्याचे भजे करायचे आणि ती भजे तुपात तळायचे. बाया कशात तळायचे? तुपात. कशाचे भजे? लोण्याचे. अकबर म्हणला एवढं बी येड्यात काढू नको का, मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाही आणि झाले तरी तुपात तळत नाही. बिरबल म्हणला मगापासून हेच सांगतोय, एकादशीला चतुर्थी येत नाही, फक्त सांगायची भाषा तुझ्या भाषेत आहे बरं का. मग नामदेव राय तू खूप बरा आहे, आम्हाला आमच्याच भाषेत सांगतात. लय काळजी करू नका, फक्त आपापल्या कर्तव्याला जागे राहा. बरं लेकरांचं कर्तव्य काय? मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. संतांचं काय? भगवंताची प्राप्ती करणं. तुमचं आमचं कर्तव्य काय दादा? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया. आपलं कर्तव्य त्याचं नाव घेणं. आता लेकरांचं कर्तव्य मायबापाचं स्वप्न पूर्ण करणं. पण आमच्या पोरांचं कसं आहे, कॉलेज म्हणून सांगते बरं का, आमच्या पोरांचं कॉलेजच्या शिक्षणाच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीकडे लय लक्ष असतं. पोरांनो खरं आहे की नाही? कुणी कुठला ड्रेस घातलाय, कसल्या कलरची वडणी घेतली, कुठनं निघाली, कुठं चालली, कुठल्या गलीतनं येते, कुठल्या गलीत जाती, कुणाची लेक आहे, कुणाचा जावई आहे, सगळं माहित असतं आम्हाला. बरोबर आहे की नाही? अरे जेवढ्या गोष्टी एवढ्या प्रेमाने करताना तेवढ्याच गोष्टी जरा बाकीच्याही प्रेमाने करत जा महाराज. अभ्यासाकडे आमचं जरा सुद्धा लक्ष नसतं. आमचं स्वप्न बिप्न काय नाही बघा. आईबापानं धाडलं म्हणून कॉलेजला यायचं, शिक्षक शिकवतात म्हणून शिकायचं, जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं. स्वप्न बिप्न काय नाही. तुम्हाला सांगते कुठल्याही गोष्टीला जिद्द लागते. अब्दुल कलामांचं वाक्य आहे, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उड़ा देते हैं. स्वप्न गाठण्याची जिद्द पाहिजे दादा. हे स्वराज्य घडलं ना, हे उगच घडलं नाही दादा. माझ्या राजमाता मासाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला पुरं पडलं आमचे छत्रपती शिवाजी महाराज. उगाच जन्माला आले नाही दादा. आता आमच्या बाया म्हणतात ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं, ग्रहणात अंग खाजवलं तर बाळाच्या अंगाला काळा डाग पडतो. मला सांगा बदनापूरच्या बाया, ग्रहणात टीव्ही बघितल्यावर काहीच होत नाही का? होतंय. तुमचा पिक्चरच लागतंय महाराज, फक्त त्याची बायको आल्यावर. तुम्हाला सोपा वाटतो का खेळ? नवल वाटतं मला नवल बाया तुमचं. तारण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या, त्या सुद्धा भिंगा भिंगाच्या चष्म्यातनं बघत्यात. तिच्या त्याची रंगला, अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही. राम राम काय वयात राणा राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली. लेकरं उगच बिघडत नाहीत आणि लेकरं काय कमी बिघडली का दादा? अय पुढची पोरं ताड बसा रे,
इथली ताट बसा, इथली ताट बसा रे ताट. पोरांनो ताट बसा जरा. लुक ॲट हिअर. माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. पोरांनो मी काय सांगते? मोठ्यानं काय सांगते? मोठ्यानं पोर आहेत तुम्ही. मी पोरगी. हा काय सांगते? काय सांगते? नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही बरं का. त्यांना कळतं यातली पोरगी वेगळी आहे. पण पटपट उत्तर द्या. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट पिक्चरचं नाव. किती गुणाची आहेत महाराज बरं का. पोरांनो सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव किती गुणाची आहेत बाया. जस काय यांची आत्याची पोरगी महाराज बरं का. इकुलती कितीच गुणाची आहेत महाराज. पण पटपट उत्तर द्या. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या. शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव आला? पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला, माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला आपल्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून. ती बापल्याला हप्ते बरोबर का. पोरगा गाडीवर फिरवतो पोरीला. आणि काय फिरवत्यात दादा. बसताना अशी बसत्यात, मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. लईच प्रेम आहे असं नाही. उगा आपलं जनावर दुसरीकडे जाऊन येऊन धरून ठेवायचं महाराज, दुसरं काही सुद्धा नाही. आणि पोरांनो तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही जे फालतू धंदे करता त्याला प्रेम म्हणतात? गुरी दिसली न गालात हसली की निघाला कुत्र्यासारखा वास काढीत. हा छत उगा यांच्या सख्या बहिणीसारखी म्हणून सांगते. लाजा राहिलं नाही यांना जरा सुद्धा नाही महाराज. शिक्षक समोर आहे काय, मायबाप समोर आहे काही नाही. पोरगी दिसली की ह्याला वाटतंय मी काय अख्ख्या जगाच्या सातबाऱ्याचा मालकच आहे काही घे. आणि पुन्हा बोलताना तिला ही बी जात गुणाची नाही. 4 शब्द बोललं की ही प्रेमात पडतंय. अक्कल नावाची चीज नाही पोरींनो तुम्हाला. अरे इलेक्शन हुस तर प्रचार करणारी जातही एकदा सत्तेत आले की जनतेचा नायनाटच आहे. कशाला लोक यांच्यावर राजकारणी बोलण्यात पडतं. काय बोलतो महाराज पोरीला. काय तू दिसती, काय तू चलती, काय तू हसती. तिला वाटतं मी इंद्राची अप्सराच आहे काय. कॉलेजला यायच्या 3 तास आधी आरशा समोर उभं राहते. 3 तास नाही ते खड्डे भरती. महाराज पुरींनो आज मला सांगा, चेहऱ्याला किंमत आहे का? आज जर चेहऱ्याला किंमत असते तर तुम्ही माझ्या समोर एवढे बसले नसते. कर्तृत्वाला किंमत आहे दादा, चेहऱ्याला काही किंमत नाही. कोण खातं चेहऱ्याला? हा आमचे ज्ञानोबराय तुकोबराय कसे दिसत होते महत्वाचं आहे का? पण आज त्यांनी ज्ञानेश्वरी गाथा जो लिहिला ना, असं म्हणतात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि गाथा राहणार. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, 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 राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज गरज काही तोंडाला कोणी खात नाही दादा. महाराज त्या आरशाला 3 तास विचारते, सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसते, डुकरीन. जरा स्वतः चांगली दिसत नाही. लय बोलल्यावर राग येतो पोरींना, पण नाही तेवढे झटके देता तुम्ही. अय पोरी हो, तुम्ही माझ्या मैत्रिणी सारखे आहेत. तुमच्या पायाला हात लावून सांगते, तुमच्या बापान लय स्वाभिमान कमावलाय. तुमच्या माईने रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलंय. कमीत कमी तरी रातच्या 12 वाजता उठा. उठा जरा, मायबापाच्या अंथरुणाजवळ जा रे. त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा आणि हात लावून शपथ घ्या, आकाश ठेगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. काय कमी पडतंय तुम्हाला? खायला भेटतंय, पहिला भेटतंय. 2 दिवसाच्या हौशेपायी मायबापाची इज्जत घालवता लाजा वाटत नाही?
आणि किती पोरगी चांगली असू द्या, छत्रपतीच्या कुळात जन्माला आलात तुम्ही. अरे सुरतांची सून नजराणा म्हणून आणली, नजराणा. तरी आमचे राजे म्हणाले तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही असेच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. कुठेही ती नजर, कुठे गेला ते आचरण का निस्ता कालवा. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. तुम्ही मावळे, तुम्ही डोम कावळे. मावळे का तुम्ही? पोरगा असावा कर्तृत्ववान. आणि पोरीला सांगते माता मावल्या ज्यांच्या आल्यात ठीक आहेत, बाया ज्यांच्या पोरी घरी आहेत, पदराला गाठ बांधून एक वाक्य ज्ञान पोरीला सांगा. कान उघडं ठेवून ऐका बरं का बाया. पोरीला सांगा, तिला म्हणा हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल. तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. एवढंच पोरीला सांगा महाराज. तिला म्हणाव चारित्र्य जप. दिसणं इकडं बी दिसायचा लय ट्रेन चालू आहे. पोरांनो तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, सुंदर, पहिल्यांदा तर मिशी असावी. आता आपापली बघा, लोकाची बघू नका. हा लय दुसऱ्याचं इकडं बघ, इकडं बघ, इकडं. अरे तुझी बघ जागेवर आहे का? लोकाचा बघायला बघा. येत नसन तर पाणी घाला, पण आली पाहिजे. रोज थोडं थोडं घाला महाराज, पण आली पाहिजे. कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय. अंगाला शोभेल असे कपडे असावे. दादा तुम्हाला सांगते, पोरांनो तुम्हाला सुंदर दिसायचंय ना, आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, देशाविषयी प्रेम असावा आणि चारित्र्यात कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा दुसरा नाही. लय सुंदर दिसाल दादा, फक्त आई बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा आदराने ठेवा. लय नजर बदलली दादा आमची लय. मला चांगली लेकरं पोटी यायची असतील तर काही गोष्टी करणं काम आहे. मायबाप चांगले असणं गरजेचं आहे महाराज. आता ही लेकरं आहेत, ह्यांना बाबूराव माहित आहे, आमदार माहित आहे, पण ज्ञानोबराय माहित नाही. असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. ह्यांना सगळं माहित आहे महाराज. आणि महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवजयंती ही डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही, डोक्यात घ्यायची गोष्ट आहे महाराज. शिवजयंती केली म्हणून करायची नाही. मी सांगते शिवजयंती केलीच पाहिजे दणक्यात. का करायची? आज मी पोरगी असून एवढ्या माणसात ताठ मानेनं बोलते. आज तुम्ही इथं कीर्तनाला बसलायत महाराज. माणसं म्हणतात छत्रपती काय देव आहेत का? माझा राजा देव जरी नसला तरी आज मंदिरात जो देव आहे तो या देवामुळे, म्हणून त्यांचं गुणगान गायलाच पाहिजे. शिवजयंती करायची सोडायची नाही. तुमचं मला माहित नाही, पण मी माझं सांगते. अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशांची उंची कधी मिटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास आहे तोपर्यंत शिवजयंतीचा नाद कधी सुटणार नाही. नाद आहे दादा, नशा है, रोग है. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. महाराज वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. अरे नशा आहे नशा. आणि एकदा चढली ना, चढायलाच पाहिजे. जयंती महाराज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे भिकाऱ्याची लक्षण आहे दादा. आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती आहे. याच्या पलीकडे सण करायचा नाही. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली.
कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती, कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती. नाव ऐकून छत्रपती वाटे शैतानाला भीती, नाव ऐकून छत्रपती वाटे शैतानाला भीती. राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली, राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात नाली. माझ्या राजाची माझ्या बापाची माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, 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 माझ्या राजाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. आम्हाला टाळ्या वाजवायची जीवावर येतात आहे की नाही. ऐ बसलेले एक वाक्य सांगते. आमची दुनिया है ना दुनिया, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हराम जादों के लिए. कुणासाठी मिळलो मरून फायदा काय दादा. अरे कीर्तन करणारे जरी मी असले, ऐकणार जरी तुम्ही असलात, ठेवणारे जरी पात्रीकर दादा असले, तरी हे घडतंय त्याचं कारण माझा राजा आहे दादा. महाराज आज जर छत्रपती होऊन गेले नसते ना, काय एवढ्या थाटात मंडपात बसताय. एक कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती, परवानगी. जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ती बाबा होई म्हणला असता तर ही बाई इथं आली असती. म्हणून जरा जाणीव ठेवत जा. ज्याला आदर आणि कदर करता येत नाही जीवनात त्याची प्रगती कधी होत नाही. म्हणून माझ्या राजाची कदर केलीच पाहिजे. कारण जर आज राजा नसताना तर माझ्या आई बहिणींची अब्रू तुमच्या डोळ्यात देखत लुटली गेली असती, तरी तुम्ही कणभरही हालचाल करू शकला नसतात. आठवा जरा 3.5 वर्षापूर्वीचा काळाकुट्ट कालखंड. महाराज आमच्या मुघलांची सत्ता मराठ्यांच्या डोक्यावर थया थया नाचत होती. दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोवला होता. सत्ता विस्तारापोटी कायम लढाया केल्या, यामध्ये सामान्य जनता भरडली गेली. अरे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणाची कूस उजाडली तर कुणाच्या कुंकुवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. घराघरातून ऐकू येणारे आक्रोश किंचाळे व हुंदके ऐकून चोपड्यात उरल्या सुरल्या मिणमिणत्या पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विजत होत्या. अशाच काळोखात एक तेजपुंज ज्योतली, एक तळपता ताराबुन्या भूताला अवतरली. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक, जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास आले आणि या स्वराज्याचा उदय झाला. दादा राजा सोपा नव्हता. माणसाला वाटतं तेवढं सोपं नाही. हे एवढं सुखात जगताय ना, हे त्या राजामुळे. म्हणून एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. महाराज आता एक गाणं सुद्धा बदलाय पाहिजे. महाराज तुम्हाला खरं सांगते, आता ही अवस्था राहिली नाही. आता माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. लाज वाटते का? हा तुम्ही बी लिहून आला असताल, रमेश वसे सुशिला तिला घाल चुलीला लाव पेटवणीला. एवढी लायकी का गडांच्या दगडावर तुमची नावं लिहायची? हे आपला धर्म आपण बुडवला, दुसऱ्याने नाही. दारू पिऊन गडावर चढायचं. आणि अजून एक प्रथा निघाली बरं का, ती कुणालाही राजे म्हणायची, मित्राला बी राजे.
जी रात्री धोत्रात मुततो ती राजे? हा, ज्याला बायकोतला आणि डुकरातला फरक कळत नाही ती राजे का? हा, राजे बोलल्यावर राग येईल, पण मला सांगा स्वतःच्या बापाच्या नावाने दुसऱ्याला हाका मारता का? मारता का? हो की नाही का? मारता? मारत असला तर सांगा, मारता का? तुम्हाला तुमच्या बापाच्या नावानं हाक मारली, राग येईल का? मनानं आनंदानं जगचाल. राग येईल ना? येईल का नाही? अरे मग माझ्या बापाच्या नावानं कशा दुसऱ्याला हाका मारता? बाप आहे तो, राजे एकच, दोनच राजे दादा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. याच्या पलीकडे दुसरा राजे नाही. आलतू फालतू नालायकाला राजे म्हणायचं नाही, बंद करा ती जरा. कुणालाही कसली पदवी द्यायची नाही, पदवी द्यायची ना, त्याला शोभाला अशी द्या, नालायक द्या, हलकट द्या, काय द्यायची ती द्या, पण राजे नाही. त्यांच्या कुळातले असतील तर ठीक आहे, पण कुणालाही राजे ही प्रथा केली लोकांनी. आजकाल काही करतात, काही स्वतःला राहायची खायची अक्कल नाही, दुसऱ्याचा धर्म बुडवतात. धर्मासारखं वागता येत नसेल, धर्माला कलंक लागेल असं वागायचं नाही. महाराज शिवजयंती करायची तर अशी करायची. महाराज आमची पोरं शिवजयंती करतात, गावोगावात करतात, केलीच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण एक वाक्य सांगते, पायाला हात लाव, जोपर्यंत छत्रपतीचं नाव मुखात आहे, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी राजाचं नाव घ्यायची, नाही तर लायकी नाही दादा. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त गाव आहे का? बर, ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशानं स्वाभिमानानं हातवरी करा. स्वाभिमान. जाऊ द्या, आले खालचे बघू, स्टेजवरच्या आतमध्ये बघू महाराज बरं का. कसं आहे, त्यांच्याकडे पाकिट आहे, बोलण्यात अर्थ नाही. चला घेतले, बरेच. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या, सगळ्यांसाठी जे खात्यात ती वाजवा. काय टाळ्या वाजवताय खाणारे? अरे ह्याच्यात आपलं नाव का होईल जरा बघा. आणि तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही, आमचे सुद्धा धड नाहीत बरं का. आमचे टाळकरी माळकरी सुद्धा कीर्तन झालं, ह्याचे दान दे का देवा तुझा नाही. इथले नाही, इथले नाही महाराज, तिकडले बरं का. आमच्या भागातले, आमच्या लय अवघड आहे. आमच्या भागात सगळंच अवघड आहे महाराज. आमच्या भागात लईच अवघड आहे. अशा जाती जन्माला आल्या ज्या मतदानाचे पैसे खात्यात. तुमच्या भागात नसन नाही, नसनच महाराज. तुम्हाला सांगते, पैशापायी आमच्या भागात असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठा मारू मारू बेजार. 26 जानेवारीला मास्तरला सरपंचाला झेंडावंदनला बोलवलं. गावातल्या सरपंच झेंडावंदनला गेला, त्याला राष्ट्रगीत पाठ नाही, ते ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला, सरपंच झेंड्याची दोरी वाढा. सरपंचानं अशी दोरी वडली, झेंडा खाली सरपंच वर गेला. दोरीच असली वारी वडली ना, म्हणून गावची दोरी योग्य माणसाच्या हातात. महाराज, मतदान करणं कर्तव्य आहे, नीतिमत्तेनं जगा. आमच्या देशात नीतिमत्ता राहिली नाही. बोलल्यावर राग येतो, पण आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात, त्याच नाव दारिद्र्य रेषात. कळलं का? कळलं, त्यालाच कळलं महाराज बरं का. आणि मला सांगा, जो श्रीमंत आहे तो रेशन खातो का? तो बासमतीच खातो. पण तीच रेशनचं 3 रुपये किलोचं तांदूळ 10 रुपये किलोनं गरीबाला ऐकतो. जात आहे. कोरोनात 5 रुपयाचा मास्क 25ला ऐकला, 10चं सॅनिटायझर 80ला ऐकलं. त्यांना वाटलं नाही माणसं मरतायत बिरतायत, काय नाही. मड्याचे सुद्धा पैसे करणाऱ्या जाती आहेत. पण काही म्हणा, कोरोनानं लई जिरवली. बासमती खाणारं सुद्धा रेशनवर आलं. त्याला माहित आहे कधी बंद पडून भरोसा नाही, साठवू ठेवा. अरे लई जिरली ही जी म्हणायचे ना, पैसा पैसा. अरे करोडपती असू द्या आणि पॉझिटिव्ह निघू द्या, बायको सुद्धा कुत्र्यासारखी भाकर टाकती. खा ही म्हणायचा, तुम है तो जिंदगी है. गर्लफ्रेंडला सांगा, एक प्रयोग करून बघा पोरा हो.
आज रात्री तिला फोन करा आणि तिला म्हणा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. ती जर तुला भेटली ना मी बी पाटलाची नाही. लय प्रेम प्रेम करीता तुम्ही. अरे मूर्ख आहेत होई महाराज लय. आणि ही बी बर मी म्हणत नाही प्रेम करू नका, मी खरंच नाही म्हणत प्रेम करू नका. बिंदास्त करा. एवढं उतू आलंय ना तुमचं प्रेम, बिंदास्त प्रेम करा. परम प्रेम करा या मातीवर करा, परम प्रेम करा या देशावर करा, परम प्रेम करायचंय ना. अरे माय बापावर करा. तुमच्यासाठी अख्खी जिंदगी घालवली रे त्यांनी. करा ना बिंदास्त प्रेम करा. निर्वासनिक निकलंकित निरपेक्षित असतं त्याला प्रेम म्हणायचं. राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, जनाईने विठ्ठलावर केलं ते प्रेम. महाराज आई लेकरावर करते ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम. दादा प्रेम त्याला म्हणायचं. कशाला एका व्हॅलेंटाईन डेला एक, दुसऱ्या व्हॅलेंटाईन डेला दुसरीच, त्याला प्रेम म्हणायचं का? महाराज तुम्हाला सांगते, मी सांगते, पूर्ण चॉईस बदला. तुम्हाला कर्तृत्ववान निर्व्यसनी लग्नाला सुद्धा तसली पोरं आवडत नाही. तुम्हाला फक्त जो ओहर छान दिसतो वर वर, तुम्हाला फक्त बाह्य महत्वाचं आहे. तुम्हाला धोत्रावाली, माळकरी, टाळकरी इथं लगीन व्हाय ना होय देईनाच पोरगी कोण महाराज. आळंदीत जाऊन बघा असे महाराज लोक पडू नयेत महाराज, पोरगीच देईना कोण. कारण आम्हाला वाटतं महाराज अनएज्युकेटेड. महाराज लोक अनएज्युकेटेड असतात, शिकलेली नसतात, काही येत नाही म्हणून कीर्तन करतात. खरंय का नाही? आता इथं बसलेल्या 80% लोकांना वाटत असेल मी शाळा शिकत नाही. शिकत असली तरी हुशार नसन, दिवसातनं 3-3 कीर्तन करते, कवा कॉलेजला जाते महाराज. बरं का तुम्हाला एक सांगू, अभिमान म्हणून नाही पण स्वाभिमान म्हणून सांगते. मी शिवलीला पाटील यावर्षी टीवायला आहे. 12वी सायन्सला मला 94% 87 पॉइंट मार्क होते. त्या भगवंताची देणगी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानेन मनोरथ है, नहीं सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं म्हटल्यावर कर्माशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. घर बसल्या अभ्यास होईन म्हणल्यावर होत. प्रत्येक गोष्टीला जिद्द लागते. म्हणून तुम्हाला सांगते चॉईस बदला. कर्तृत्ववान पोऱ्यासोबत लग्न करा. आम्हाला पोरींना टाईट जीन्स वाला लागतो, टाईट, ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला फाडतं ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं, थोडं मागणं बी फाड, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं का. अरे श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आला आणि भिकाऱ्यासारखी लक्षणं. पोरं हितल्या 2 गुंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. अरे तू काय कोंबडा आहे का? बापानं पोरगा झाला म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटले, त्याला काय माहिती कोंबडा निघल. फिर बोंबलत तसाच. लय राग येतो तुम्हाला काही म्हणा बरं का. जे आहे ते टिकवत जा रे, संस्कृती टिकवा ना, काय जात तसलं नाही महाराज. म्हणून तुम्हाला सांगते जीवनामध्ये ना लेकरं चांगली असली बास, बाकी काही लागत नाही महाराज. तुमच्या पोटी लेकर, तुमच्या पोटी सुद्धा लेकरं चांगली जन्माला येतात. 2-3 गोष्टी ऐका माता माऊल्या. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील. आणि जर अशी लेकरं जन्माला आली ज्यांना आपलं कर्तव्य कळलं, तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, हरि अपोलिया गीता गोसे जागता, अपोलिया गीता गोसे जागता, अपोलिया गीता गोसे जागता, अपोलिया गीता गोसे जागता, अपोलिया गीता माता पिता
सीता तयाची या पण कुणाचे कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक दादा लेकरं चांगली असली ना सगळं चांगलं होतं महाराज माझ्या मासाहेब जिजाऊंची कुस पावन होती तेव्हा छत्रपती सारखं रत्नपोटी जन्माला आला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला हरी तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला बापाची पुण्याई कशी आली फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला हरी तो बापाचा बाप शिवबा जन्मला हरी तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज दादा आवाज द्या विकू द्या बसलेले ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे हिंदू धर्माचा अभिमान आहे असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत जे काही 2-4 राहिलेत पाठीमाग त्यांना सांगते इकडले जे भारतात जन्माला आल्यात भारतात ते टाळ्या वाजवतील आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी नाही वाजवायची औलादच इथली नाही ना टाळी कशी वाजवा वाजवा हरी बोल छत्रपती शिवाजी महाराज दादा अवघ्या वयाचं 15वं वर्ष माझ्या मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू हातात दिलं मुठभर मावळे घेतले पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली वय वर्ष 16 स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणा किल्ला जिंकला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची शिकवण जन कल्याणाची जगद्गुरु तुकोबांची